देशभरातील शेतकऱ्यांची ही मोठी मागणी मान्य होणार का? PM नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचे सरकार लवकरच देशातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मित्रांनो, खरे तर 2014मध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने आत्तापर्यंत असंख्य असे निर्णय घेतले आहेत जे की सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी देखील आपल्या कार्यकाळात वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. PM किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळतोय. PM किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना संपूर्ण देशात राबवली जात आहे आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा एक हप्ता दिला जातो. अर्थातच 12 महिन्यांच्या कालावधीत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचा लाभ मिळतो. आत्तापर्यंत PM किसानच्या लाभार्थ्यांना एकूण 21 हप्ते मिळाले आहेत आणि येत्या काळात योजनेचा 22वा हप्तासुद्धा मिळणार आहे. या योजनेचा 22वा हप्ता साधारणतः फेब्रुवारी महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. खरं तर शेतीचा वाढता खर्च, खत बियाण्यांच्या किमतीत वाढ आणि महागाईच्या दबावामुळे शेतकरी वर्गाला सरकारकडून काहीतरी अतिरिक्त आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सातत्याने होत आहे. दरम्यान आता सरकार PM किसान योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा विचार करत असल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. ताज्या मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार PM किसान योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक आर्थिक मदत वाढण्याचा विचार करू शकते. सध्या PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. ही रक्कम 2019मध्ये योजना सुरू झाल्यापासून तशीच राहिली आहे. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षात खत बियाणे, डिझेल आणि कीटकनाशकांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सध्याची मदत शेतकऱ्यांना तणाव फारसा फरक पडत नसल्याची नाराजी सातत्याने व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मीडिया रिपोर्टद्वारे अशी चर्चा पुढे आली आहे की केंद्र सरकार योजना सुधारण्यावर गंभीरपणे विचार करीत आहे. मित्रांनो, जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर सध्याची 6,000 रुपयांची वार्षिक मदत 9,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक वाढू शकते. विशेष म्हणजे वार्षिक मदतीत वाढ झाल्यास प्रत्येक हप्त्याची रक्कम पण वाढणार आहे. नक्कीच असा निर्णय झाला तर तो अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी 2024मध्ये सादर होईल आणि नक्कीच याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागणार आहे. मात्र गेल्या वर्षीसुद्धा अशीच चर्चा झाली होती, पण सरकारने या संदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. यामुळे येत्या अर्थसंकल्पात तरी याबाबत सकारात्मक निर्णय होणार का हे पाहणं खरंच उत्सुकतेचे राहणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना काढलेल्या आहेत त्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. परंतु आता जे PM किसान योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जसे वर्षाला 6,000 रुपये मिळतात ते आता 9,000 रुपये करतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. जर हे पैसे वाढले तर नक्कीच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल. मित्रांनो, अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.